ह्युमन टेरॅटोजेनिक ड्रग हा टॉपिक पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. बऱ्याच फार्मासिस्ट एक्झाममध्ये यावरती क्वेश्चन आलेले आहेत. आता ह्युमन टेरॅटोजेनिक ड्रग म्हणजे काय, तर टेरॅटोजेनिक ड्रग हे फिटल अबनॉर्मॅलिटी प्रोड्यूस करतात किंवा नॉन हेरिटेबल डिफेक्ट, बर्थ डिफेक्ट हे काय करतात, तयार करतात. म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये हे ड्रग प्रेग्नंट वुमेनमध्ये ॲडमिनिस्टर केले जातात तेव्हा बाळाच्या किंवा फिटसच्या ग्रोथमध्ये किंवा फिटसच्या बॉडीमध्ये ॲबनॉर्मॅलिटी काय करतात, घडून येतात. म्हणून त्याला आपण टेरॅटोजेनिक ड्रग असे म्हणतात. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. तर या ठिकाणी महत्त्वाचा ड्रग आहे थॅलिडोमाइड. तर थॅलिडोमाइड मुळं फोकोमेलिया त्याचबरोबर मल्टिपल डिफेक्ट काय होऊ शकतात, बाळामध्ये निर्माण होऊ शकतात. लक्षात घ्या, फोकोमेलिया आणि मल्टिपल डिफेक्ट थॅलिडोमाइडमुळे होतात. त्याचबरोबर अँटी कॅन्सर ड्रग मिथोट्रिक्झेट यामुळं क्लेफ्ट पॅलेट हायड्रोसेफॅलस. आता हायड्रोसेफॅलस म्हणजे काय, जे काय ब्रेन आहे किंवा जे काय आपली क्रॅनियम आहे, स्कल आहे, त्यामध्ये काय होतं, फ्लूइड तयार होतं आणि त्याचा प्रेशर ब्रेनवर येत असल्यामुळं ब्रेनचे जे काय फंक्शनिंग काय होते, डिस्टर्ब होते. या कंडिशनला आपण हायड्रोसेफॅलस म्हणतो. तर अँटी कॅन्सर जो ड्रग आहे मिथोट्रिक्झेट यामुळे हायड्रोसेफॅलस ही कंडिशन घडून येते. त्याचबरोबर मल्टिपल डिफेक्ट घडून येतात. फिटल डेथ होऊ शकते जर प्रेग्नन्सीमध्ये हा मिथोट्रिक्झेट ड्रग जर प्रेग्नंट वुमेनला दिला तर कधीकधी बाळाची डेथ पण होऊ शकते, फिटल डेथ पण होऊ शकते. हे काय, त्याचे टेरॅटोजेनिक इफेक्ट आहेत. त्याचबरोबर दुसरा ड्रग आहे अँड्रोजन. अँड्रोजन फिमेल फिटसमध्ये व्हिरिलायझेशन घडून आणतं. म्हणजे काय, जे काय फिमेल फिटस आहे त्यामध्ये मेल कॅरेक्टर या ठिकाणी अँड्रोजनमुळं येऊ शकतात. जे काय मेल कॅरेक्टर्स असतील ते बाळामध्ये आल्याच्या नंतर बाळाचे जे काय फिमेल कॅरेक्टर आहेत ते या ठिकाणी कमी असतात आणि मेलचे कॅरेक्टर यामध्ये जास्त असतात. हे कधी घडून येतं, बाळ जेव्हा फिमेल असतं अशा कंडिशनमध्ये व्हेरिलायझेशन होतं. त्याचबरोबर इसोफॅजियल कार्डियक डिफेक्ट, लिम्ब डिफेक्ट या ठिकाणी होऊ शकतात, घडून येतात अँड्रोजनमुळं. त्यानंतर प्रोजेस्टिन हा ड्रग आहे, तो सुद्धा व्हिरिलायझेशन ऑफ फिमेल फिटस, हा दोन्ही हॉर्मोन आहेत, प्रोजेस्टोन आणि अँड्रोजन. तर हा काय करतो, फिमेल फिटसचं व्हेरिलायझेशन घडून आणतात. त्याचबरोबर नेक्स्ट ड्रग आहे स्टिल्बेस्टेरॉल किंवा स्टिल्बेस्टेरॉल. याच्यामध्ये व्हाजिनल कार्सिनोमा इन टीनेज फिमेल ऑफस्प्रिंग, जे काय टीनेज आहेत फिमेल त्यामध्ये व्हाजिनल कार्सिनोमा होण्याचे चान्सेस या ड्रगमुळे जास्त असतात. त्याचबरोबर आयसोट्रेटिनॉइन हा ड्रग क्रॅनिओफॅशियल हर्ट अँड सिनस डिफेक्ट या ठिकाणी प्रोड्यूस करतो. हे त्याचे कार्सिनोजेनिक इफेक्ट आहेत. नेक्स्ट आपण पाहू शकतो जे काय ड्रग आहे तो टेट्रासायक्लिन. हा टेट्रासायक्लिन डिस्कलर्ड अँड डिफॉर्म्ड टीथ, म्हणजे टीथ आणि बोनवरती हा महत्त्वाचा काय करतो, इफेक्ट प्रोड्यूस करतो. त्याचबरोबर टीथ काय होतात, डिस्कलरेशन होतं टीथचं. त्याचबरोबर बोनची वाढ का होऊ शकते, रिटार्ड होऊ शकते, वाढ होत नाही. त्यानंतर महत्त्वाचं जे काय नेक्स्ट ड्रग आहे वारफेरिनमुळं डिप्रेस्ड नोज ही कंडिशन घडून येते. त्याचबरोबर आय हँड डिफेक्ट घडून येतात. ग्रोथ रिटार्डेशन होतं, म्हणजे बाळाची वाढ होत नाही आहे. ह्या वारफेरिन जो ड्रग आहे तो प्रेग्नन्सीमध्ये दिल्याच्या नंतर हे काय घडून येऊ शकतात, टेरॅटोजेनिक इफेक्ट घडून येऊ शकतात. नंतरचा ड्रग आहे फिनिटोइन, जो की अँटीपिलेप्टिक ड्रग आहे. हा फिनिटोइन ड्रग प्रेग्नन्सी कंडिशनमध्ये दिल्याच्या नंतर हायपोप्लास्टिक फॅलेंजेसिस त्याचबरोबर क्लेफ्ट पॅलेट, क्लेफ्ट लिप म्हणजे काय, आपण जे काय ओठ आहेत किंवा आपण म्हणूयात ते दुभंगलेले असणं किंवा पॅलेट आहे ती दुभंगलेली असणं ही कंडिशन घडून येते. त्याचबरोबर मायक्रोसेफॅली ही एक कंडिशन घडून येते. मायक्रोसेफॅलीमध्ये काय होतं, बाळाचं जे काय डोकं आहे ते कसं असतं, त्याची वाढ होत नाही, ते छोटं असतं, मायक्रोसेफॅली घडून येतं. त्याचबरोबर
जो काय फेनोबार्बिटोन ड्रग आहे, व्हेरियस माल फॉर्मेशन या ठिकाणी घडून येऊ शकतात. अनेक या ठिकाणी ॲबनॉर्मॅलिटी बाळाच्या वाढीमध्ये किंवा बाळाच्या शरीरामध्ये घडून येऊ शकतात. फेनोबार्बिटोन हा ड्रग आहे. तर हा फेनोबार्बिटोनसुद्धा टेराटोजेनिक ड्रग आहे. प्रेग्नन्सीमध्ये याचा वापर टाळायला पाहिजे. त्याचबरोबर कार्बॅमॅझेपाइन जो काय कार्बॅमॅझेपाइन ड्रग आहे, त्यामुळं न्यूरल ट्यूब डिफेक्ट त्याचबरोबर अदर ॲबनॉर्मॅलिटी घडून येऊ शकतात. कार्बॅमॅझेपाइनमुळं काय होऊ शकतं, न्यूरल ट्यूब डिफेक्ट घडून येऊ शकतो. त्याचबरोबर जे काय अदर जे काय ॲबनॉर्मॅलिटी आहेत त्या पण घडून येतात. नेक्स्ट ड्रग आहे व्हॉल्प्रोएट सोडियम किंवा सोडियम व्हॉल्प्रोएट. यामुळं स्पायना बायफिडा त्याचबरोबर अदर न्यूरल ट्यूब डिफेक्ट घडून येतात. लक्षात घ्या, स्पायना बायफिडा यावर क्वेश्चन विचारलेला आहे CGS एक्झाममध्ये की व्हॉल्प्रोएट कोणता टेराटोजेनिक इफेक्ट किंवा कोणता इफेक्ट प्रोड्यूस करतो, तर ते आहे स्पायना बायफिडा. तर त्यानंतर अल्कोहोल जर प्रेग्नन्सीमध्ये वुमेनने घेतलं तर लो IQ बेबी तयार होते. जे काय जन्म होणारं बाळ आहे त्याचा IQ काय होतं कमी होतं. त्याचबरोबर त्या बाळाचं ग्रोथ रिटार्डेशन होतं. त्याचबरोबर फोइटल अल्कोहोल सिंड्रोम होतं. म्हणजे ह्या कंडिशन घडून येतात. लक्षात घ्या, प्रेग्नन्सीमध्ये लेडीजनं जर अल्कोहोल घेतलं किंवा यूज केलं तर जे काय जन्मणारं बाळ आहे त्याचा IQ लो असतो. त्याचबरोबर त्याची वाढ या ठिकाणी रिटार्ड होऊ शकते. फोइटल अल्कोहोल सिंड्रोम होऊ शकतो. नेक्स्ट ड्रग आहे ACE इनिबिटर. या ACE इनिबिटरमुळं हायपोप्लासिया ऑफ ऑर्गन्स, ग्रोथ रिटार्डेशन, फेटल लॉस ह्या गोष्टी घडून येतात. त्यानंतर लिथियम जे काय हेवी मेटल आहे त्यामुळं फोइटल ग्वायटर त्याचबरोबर कार्डियक अँड अदर ॲबनॉर्मॅलिटी होऊ शकतात. तर फोइटल ग्वायटर हा जो काय आजार आहे थायरॉईड ग्लँडचा, तो लिथियम प्रेग्नन्सीमध्ये त्याचा वापर केल्यामुळे हा घडून येऊ शकतो. त्याचबरोबर अँटी थायरॉईड जे ड्रग आहेत त्याचा वापर प्रेग्नंट वुमेनमध्ये जर झाला असेल तर बाळामध्ये फिटल ग्वायटर त्याचबरोबर हायपोथायरॉइडिझम होऊ शकतो. तर लिथियम आणि अँटीथायरॉईड ड्रगचे जवळपास जे काय इफेक्ट सारखेच आहेत. त्याचबरोबर इंडोमिथॅसिन ॲस्पिरिन हे जर ड्रग दिल्याच्यानंतर प्रीमॅच्युअर क्लोजर ऑफ डक्ट ऑफ आर्टेरियस जो काय डक्ट ऑफ आर्टेरियस आहे त्याचं प्रीमॅच्युअर क्लोजर ह्या इंडोमिथॅसिन किंवा ॲस्पिरिन हे ड्रग दिल्यामुळे बाळामध्ये घडून येऊ शकतात. त्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो आपण जे काय महत्त्वाचे जे काय ह्युमन टेराटोजेनिक ड्रग आहेत त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. आपल्याला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती फार्मासिस्ट एक्झाम संबंधित महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ लेक्चर घेऊन येत आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.